नमस्कार. उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. सर्वांची तयारी खूप चांगली चालू आहे. सगळ्यांची धावपळ चालू आहे की वेळ कसा वाचवता येईल आणि जास्तीत जास्त सराव आपल्याला कसा करता येईल, जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल. आणि यात प्रकर्षानं मला जी काही फोन दररोज येतात, त्यातून एक गोष्ट मला दिसते की काही मंडळी ही विनाकारण नकारात्मक अशा पद्धतीचा विचार करणार आहे आणि करताना आपल्याला दिसते. त्यांनाही मला सांगायचं आहे आणि जी मंडळी सातत्याने अभ्यास करताय त्या मंडळींना रिक्वेस्ट आहे की तुमचे जवळचे कोणी मित्र असू द्या, डिपार्टमेंट मधले सहकारी असू द्या, ते जर नकारात्मक पद्धतीने विचार करत असतील तर त्यांच्यापासून किमान परीक्षा होतपर्यंत लांब राहा आणि आपल्या मोबाईल सायलेंट करून निवांत अभ्यास करा. भरपूर सारे दिवस आहे, हे काही दिवस कमी नाही आहे. फक्त योग्य पद्धतीने अभ्यास करणं आणि योग्य अभ्यास साहित्य वापरून अभ्यास करणं अपेक्षित आहे. ओके, आता टेस्ट तुमच्याकडे सोडवून झालेली आहे. त्या टेस्टची उत्तरं पाहण्याचा आपण प्रयत्न करू. टेस्ट मध्ये प्रश्न होते 50 गुण आहे 100 आणि हे 30च मिनिटांमध्ये तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. फास्ट मध्ये त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ओके, टॉपिक आहे महाराष्ट्राचा भूगोल. आपल्याला फक्त स्पेसिफिक दिलेला आहे. सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला सामान्य ज्ञान मध्ये दोन महत्वाचे विषय दिलेले आहेत. सामान्य ज्ञान अंतर्गत एक तो म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास यावरच्या प्रश्नांची उत्तरं आणि एक सेशन सुद्धा मी युट्यूबला टाकलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर दुसरा पार्ट दिला तो म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. यामध्ये जगाचा भूगोल नाहीये, भारताचा भूगोल नाहीये, प्राकृतिक भूगोल नाहीये, फक्त काय आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. स्पेसिफिक महाराष्ट्र असल्यामुळे प्रश्नांची संख्या सुद्धा कमी असेल आणि साधे सोपे सरळ प्रश्न असतील. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला मी जातो पहिल्या प्रश्नाकडे. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र राज्यास प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्र राज्यास रिकामी जागा किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे, अशा पद्धतीचा पहिला प्रश्न आहे. चलो, एकदम फॅक्ट्स आहे, जशाच तसं काही नाही. काय उत्तर आहे? एक नंबर 720 किलोमीटर हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. चलो नेक्स्ट. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? आता याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर. इथे दिलेलं आहे अहमदनगर. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजेच अहिल्यानगर हे आता नवीन नाव आहे. जनगणनेमध्ये अजूनही ही जुनी जनगणना असल्यामुळे त्या ठिकाणी नाव हे काय आहे, अहमदनगर आपल्याला दिसते. मात्र तुम्हाला पर्यायामध्ये अहिल्यानगर असणार आहे जर हा प्रश्न आला परीक्षेला तर. ओके, चलो नेक्स्ट. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पूर्व पश्चिम लांबी आपल्याला विचारलेली आहे. पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर मध्ये कन्फ्युज होऊ नका. पूर्व पश्चिम चलो किती, 800. चला, ज्यांचे ज्यांचे बरोबर येत आहे त्यांनी काउंट करण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांचे बरोबर येत नाही त्यांनी थोडी रिव्हिजन वर भर द्या. ओके, 4 नंबरचा प्रश्न. मुंबई व नांदेड व मुंबई ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे, त्याचं कारण काय आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला प्रश्न क्रमांक 4 मध्ये विचारलेला आहे. याचं कारण असं की मुंबई हे सागरी किनाऱ्याजवळ आहे. हे काय त्याचं योग्य उत्तर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. महाराष्ट्राची कोणती सीमा चुकीची आहे? मी थोडं बाजूला होतो, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. गुजरात महाराष्ट्राच्या ईशान्येला, विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या दक्षिणेला, मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या पश्चिमेला. सर्व काही चूक आहे. हे चूक, हे चूक, हे चूक. वरील पैकी सर्व हे त्याचं काय आहे, योग्य उत्तर. आपल्याला काय विचारलं, कोणती सीमा चुकीची आहे? सर्व सीमा दिलेल्या काय आहे, चुकीच्या आहे. त्यानंतरचा प्रश्न. पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती, जी कोकण व देश यांना जोडते? चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 6. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कोकण व देशला जोडते कोणती? बोर. चला, बोरवाले बरोबर आहे. ओके. औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्यायामध्ये आहे बीड, औरंगाबाद, परभणी आणि अहमदनगर. म्हणजे इथे अहिल्यानगर असायला पाहिजे, मात्र हेही उत्तर नाही आहे. हे सुद्धा उत्तर नाही, हे सुद्धा उत्तर नाही, हे सुद्धा उत्तर नाही, हे सुद्धा उत्तर नाही. उत्तर काय आहे? हिंगोली आहे. ओके, चलो. कधी कधी असा प्रश्न सुद्धा येत असतो. ठीक आहे, एमपीएससीने असे प्रश्न बऱ्याचदा विचारले की ज्याच्या पर्यावरण उत्तरच येत नाही, नंतर आयोगाने तो प्रश्न रद्द केला. फक्त तुम्हाला त्या वेळेत कळलं पाहिजे की हा प्रश्न सोडवायचा की आपण पटकन पुढे निघून जायचं. ओके, यस. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? हा प्रश्न गॅजेटेडचा नाही आहे, हा अंगणवाडीचाच आहे, पहिल्या वर्गाच्या अगोदर. ओके, एकदम सोपा प्रश्न. कोणता?
गोदावरी. चलो नेक्स्ट. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आता या काळात आपल्याला करणं अपेक्षित आहे. ओके, चला. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोट. चला, बाणकोट खाडी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कुठे बाणकोट आहे? रत्नागिरीमध्ये. हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. खालीलपैकी कोणती डोंगर रांग ही नर्मदा आणि तापी नदीचे खोरे दरम्यान जलविभाजक आहे? चला सांगण्याचा प्रयत्न करा. 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर. 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सातपुडा. हे त्याचं काय आहे? करेक्ट आन्सर आहे. चला सर्वांनी शेवटी चेक करत चला. 11 नंबरचा प्रश्न. रिकामी जागा या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. कुठे मिळते? चलो, कुठे मिळते? कराडला मिळते. कराडला. यस, कराडवाले बरोबर आहे. हे त्याचं काय आन्सर आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छायाच्या क्षेत्रात समावेश होतो? सांगली, सोलापूर, अहमदनगर. म्हणजे इथे अहिल्यानगर पाहिजे. ओके, जुन्या जनगणनेमध्ये अहमदनगर असल्यामुळे इथे कदाचित प्रश्नामध्ये झाला असेल. मात्र तुम्हाला प्रश्न विचारत असताना आयोग आता काय टाकेल? अहिल्यानगर असं येणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. हे करेक्ट करून घेणे. जुनी आकडेवारी म्हणजे 2011च्या सर्वेनुसार जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी हे शब्द प्रयोग आहे. म्हणजे हे वरीलपैकी सर्व हे याचं काय असेल? उत्तर असेल. ओके, चला नेक्स्ट. 13 नंबरचा प्रश्न सर्वांसाठी. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा जास्त आहे? दैनिक तापमान कक्षा जास्त आहे. 13 नंबरचा प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चलो, 13 नंबरचा प्रश्न. 13 कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आहे? कुठे आहे? नागपूरला आहे. हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर. ओके, महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो? 14 नंबरचा प्रश्न. कुठे पडतो? विदर्भामध्ये पडतो. विदर्भातील जिल्ह्यांची संख्या किती आहे? 11 आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ही आपली महाराष्ट्राची काय आहे? उपराजधानी आहे. इथे हिवाळी अधिवेशन भरते. ही बाब लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? आंबोलीला पडतो. हे काही कोणाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अशी समजा बेसिक प्रश्न चुकत असेल तर मग आपण निकालाकडे काय कोणत्या आशेने आपण निकालाच्या बाबतीमध्ये आग्रही राहणार आहोत? तुम्ही विचार करा. चलो, 15. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे? कुठे? लातूर. लातूर वाले मंडळी माहित असेल. 17 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भात मोडत नाही? नवेगाव मोडते, पेंच मोडते, गुगामल मोडते. वरीलपैकी कोणतेही नाही. हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. नाही म्हटलं आणि असलेले ऑप्शन मध्ये पहिल्यांदा दिलेले आहे. त्यामुळे अशी गडबड होऊ शकते. साधा सोपा प्रश्न आपल्याला वाचता क्षणी वाटतो, मात्र तिथे त्या प्रेशर मध्ये आपल्याला टेम्परामेंट खूप चांगलं ठेवावं लागतं. ही बाब लक्षात घ्या. म्हणून वारंवार झालं तेवढं रिव्हिजन 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 करण्यावर भर द्या. काय राहिलं याकडे आपलं लक्ष असते. ओके, मात्र काय आपल्याकडे आहे त्याला किती परफेक्ट करता येईल आणि त्यातून प्रश्न आला तर एकही प्रश्न चुकू देणार नाही, ही रणनीती ठेवली तर आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. कारण ह्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत. खूप वाचण्याच्या नादामध्ये, खूप कलेक्ट करण्याच्या नादामध्ये परफेक्शन कडे लक्ष द्याच. ओके, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे? चलो 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 18 नंबरचा प्रश्न. 18. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये कोणाचा समावेश होत नाही? ओके, इकडे सातारा पण होतो, रत्नागिरी पण होतो, सांगली पण होतो, रायगड होत नाही. हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. चलो, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. कुठे? कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे नारळ जास्त आहे, मात्र इथे बरेचसे जिल्हे कोकणातले दिलेले आहेत. कुठे? याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. चला, त्यानंतरचा प्रश्न घेतो मी सर्वांसाठी. प्रश्न क्रमांक 20. पश्चिम महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. 20 नंबरचा प्रश्न. बॉक्साईट. ओके, कुठे? कोल्हापूर. यस, कोल्हापूर वाले उत्तर करेक्ट आहे. तुम्हाला सुद्धा हीच लेवल असणार आहे. प्रश्न काय खूप कठीण विचारले जात नाही. ओके, चला. महाराष्ट्रातील रिकामी जागा हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. सर्वाधिक खनिज कुठं आहे तुम्हाला माहित आहे? विदर्भात आहे. चला, विदर्भात आहे एवढं जरी माहित असलं तरी तुम्हाला उत्तर काढता
येथे. कुठे आहे विदर्भ? इथे आहे नागपूर आणि चंद्रपूर. चलो ओके चला 22 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये मागणीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. 22 नंबरचा प्रश्न सर्वांसाठी कुठे आहे? नागपूर आणि गोंदिया. करेक्ट. चला नागपूर गोंदिया वाले एकदम बरोबर आहे. पुढचा प्रश्न, एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा मॅग्नीजचा आहे. कोणाचा आहे? मॅग्नीज. हे त्याचं काय आहे? योग्य उत्तर आहे. क्रमांक 2. चलो त्यानंतरचा प्रश्न 24 नंबरचा प्रश्न, चला सर्वांसाठी फास्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे? सांगा. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? दिलेल्या पर्यायावरून सांगा, उत्तर सांगा. 24 नंबरचा प्रश्न सर्वांसाठी, सर्वात मोठा जिल्हा कोणता? ठाणे. ओके यस करेक्ट. जनगणनेनुसार आहे ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. लोकसंख्या आपल्याला विचारली जाते जनगणनेनुसार. 2011चा बेस आपल्याकडे आहे, त्या आधारावर हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणं अपेक्षित आहे. ओके यस. सद्यस्थिती काही असली तरी शासनाचे जे सोर्सेस आहे त्यावर आधारित आपल्याला उत्तर द्यावं लागतं. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या या जिल्ह्यामध्ये आहे. चला सर्वात कमी लोकसंख्या सांगण्याचा प्रयत्न करा. चलो 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी देण्याचा प्रयत्न करा. ओके किती येणार? गडचिरोली सर्वात कमी लोकसंख्या, याचं उत्तर आहे गडचिरोली. ओके चला गडचिरोली गडचिरोली गडचिरोली. चलो आता आज आपण काय करू, बराचसा वेळ झाल्यामुळे थांबू. यानंतरचे प्रश्न आपण नंतर काय करू, डिस्कस करू. ओके या 25 पर्यंत जेवढे प्रश्न, त्या प्रश्नाची उत्तर बरोबर आले का, बरोबर आले का, चुकले, आपल्या कंटेंट मध्ये कव्हर झालं की नाही, ह्या सगळ्या बाबी व्यवस्थितरित्या कव्हर करून घेण्याचा प्रयत्न करा. हा सगळा विषय तुम्हाला सूरज गावडे सरांनी शिकवलेला आहे, ज्यांची ऑब्जेक्टिव्ह परीक्षेवर खूप चांगली कमांड आहे. आणि सोबतच जे 2024च्या राज्यसेवा परीक्षेमधून गट विकास अधिकारी उच्च श्रेणी अ म्हणजे क्लास 1 झालेले आहे. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भातलं त्यांचं लेखन, अभ्यास, अप्रोच, टीचिंग एकदम बेस्ट आहे. त्याचा सगळ्या मंडळींनी बॅच मध्ये लाभ घेतलेला आहे. ओके चला सूरज गावडे सरांसाठी खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना ऑल दी बेस्ट. मी इथेच थांबतो. चला.